पिंक सिटी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते? जयपूर. जयपूर शहराचे संस्थापक कोण होते? महाराजा सवाई जयसिंह द्वितीय. जयपूर कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. जयपूरवर राज्य करणारा प्रमुख राजवंश कोणता होता? कच्छवाहा राजवंश. जयपूरमधील जंतर मंतर काय आहे? खगोलशास्त्रीय वेधशाळा. जंतर मंतरला कोणत्या संस्थेने जागतिक वारसा दर्जा दिला आहे? युनेस्को. जयपूर जवळील आमेर किल्ला कोणत्या प्रकारच्या स्थापत्यासाठी प्रसिद्ध आहे? राजपूत आणि मुघल स्थापत्य शैली. हवा महलला इंग्रजीत काय म्हणतात? पॅलेस ऑफ विंड्स. हवा महल का बांधण्यात आला होता? राजघराण्यातील स्त्रियांना बाहेरील जीवन पाहता यावे म्हणून. जयपूरमधली सिटी पॅलेसचे वैशिष्ट्य काय आहे? राजघराण्याचे निवासस्थान आणि संग्रहालय. जयपूर कोणत्या पारंपरिक कलेसाठी प्रसिद्ध आहे? ब्लू पोट्री. जयपूरमधील प्रसिद्ध दागिन्यांची शैली कोणती आहे? कुंदन आणि मीनाकारी. जयपूरमध्ये कोणता पारंपरिक सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो? तीज सण. जयपूर जवळील पुष्कर मेळा कशासाठी प्रसिद्ध आहे? उंट आणि पशु मेळा. राजस्थानातील पुरुषांची पारंपरिक पगडी काय म्हणतात? साफा. जयपूरमधील जोहारी बाजार कशासाठी प्रसिद्ध आहे? दागिने आणि रत्न. जयपूर कोणत्या उद्योगासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे? रत्न कापणे आणि पॉलिशिंग उद्योग. चांदबावडी कशासाठी प्रसिद्ध आहे? ज्यामितीय रचनेची पायऱ्यांची विहीर. जयपूरमधील प्रसिद्ध लोकनृत्य कोणते आहे? घुमर. त्रिपोलिया बाजार कशासाठी प्रसिद्ध आहे? लाखाच्या बांगड्या. जयपूरमधील प्रसिद्ध पारंपरिक गोड पदार्थ कोणता आहे? घेवर. जयपूरचा हवामान प्रकार कोणता आहे? अर्धकोरडे हवामान. सांगानेरी प्रिंटिंग कशाशी संबंधित आहे? कापडावर ब्लॉक प्रिंटिंग कला. चांदबावडी कशासाठी प्रसिद्ध आहे? ज्यामितीय रचनेची पायऱ्यांची विहीर. जयपूरमध्ये प्रामुख्याने कोणत्या भाषा बोलल्या जातात? हिंदी आणि राजस्थानी. जयपूर भागातील कोणत्या पर्यटन त्रिकोणाचा भाग आहे? गोल्डन ट्रायंगल. दिल्ली, आग्रा, जयपूर. जयपूर कोणत्या उद्योगासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे? रत्न कापणे आणि पॉलिशिंग उद्योग.